ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 6 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय सायलीचं काही लक्ष ठिकाणावर नाहीये. अर्जुन स्टडीमधनं सारखा तिला बघत असतो. पूर्णाजी म्हणत असतात, अस्मिता वरवर दाखवत होती चिडल्यासारखी, पण सचिन आल्यामुळे आतून बरं वाटतंय बरं तिला. आता कल्पनाताई म्हणतात, हो ना, आपली अस्मिता आई होणार आहे, पण तिच्यातला पोरकटपणा काही जात नाही. प्रतापराव म्हणतात, हो, तिला बाळ झालं ना कल्पना की आपल्याला 2-2 बाळं सांभाळावी लागणार. आता या सगळ्या होणाऱ्या टू बी आजी आजोबांची धांदल उडणार, हे मात्र खरं आहे. आता इकडे बघा, अर्जुनचं लक्ष सारखं सायलीकडेच असतं. शेवटी चैतन्य म्हणतो, मला नाही वाटत आज आपलं काम होईल. अर्जुन त्याला म्हणतो, होईल रे बाबा काम सगळं. ए चैतन्य, तू बघितला का सायलीचा चेहरा? सचिन आल्यावर आपण आनंदात होतो, उत्साही होतो, पण ती बघ ना किती शांत आहे. आता चैतन्य म्हणतो, हो अरे, ती सचिनला पहिल्यांदा भेटते ना, म्हणून असावं कदाचित. अर्जुन म्हणतो, नाही रे चैतन्य, मला वाटतंय की तिच्या डोक्यात अजून तेच सुरू आहे. चैतन्य म्हणतो, तेच म्हणजे? अर्जुन म्हणतो, तेच जे मगाशी सुरू होतं. तिचा DNA रिपोर्टवर विश्वास नाहीये आणि तिची खात्री पटलीये की ते लोखंडे कपल तिचे आई बाबा नाही आहेत. चैतन्य म्हणतो, DNA रिपोर्ट तू दाखवला सायली वहिनीला? अर्जुन म्हणतो, हो रे बाबा दाखवला, पण तिचं असं म्हणणं आहे की सायन्स चुकीचं आहे, मी चुकीचं आहे, काय करावं, कसं समजवावं हिला काही कळत नाहीये. आता चैतन्य काहीतरी बघायला लागतो असं सतत एका ठिकाणी. चैतन्य असं करत असताना अर्जुन म्हणतो, तुला काय झालं बाबा, आता असं शांत का बसलायस? चैतन्य म्हणतोय, जे वाटतं ते बोलू का तुला अर्जुन? हे बघ का रे, काय ना, मिस्टर आणि मिसेस लोखंडेला मी काही फारसा ओळखत नाही बाबा, म्हणजे मी पण थोडंच पाहिलंय त्यांना, पण तरी सुद्धा यार त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की सायली वहिनी ह्यांच्या पोटी काही जन्माला आली नसेल बघ, म्हणजे काहीतरी गडबड झाली असणार DNA रिपोर्टमध्ये. अर्जुन म्हणतो, वाटलंच मला की तुला तुझ्या वहिनीसारखंच वाटणार आहे म्हणून. चैतन्य, तू तुझ्या वहिनीची बाजू घेणार आहे मला आधीच कळायला हवं होतं. चैतन्य म्हणतो, अरे नाही रे बाबा. अर्जुन म्हणतो, तिला जे वाटत असेल ते नॉनसेन्स असेल तरी तुलाच बरोबर वाटणार ना ते सगळं. नाही, मी मूर्ख बाबा, मी भावना शून्य, अक्कल शून्य मी. चैतन्य म्हणतो, अय बाबा ए अर्जुन, एका वाक्यात 3 मराठी शब्द, तेही एवढे अस्खलित. वा वा वा, सायली वहिनीने तुला बदलून टाकलं रे अर्जुन. अरे तुला ना खरंच तिच्यावर विश्वास नाहीये, तू मूर्ख आहेस खरंच, भावना शून्य आणि अक्कल शून्यच आहे तू. अर्जुन, काय यार. चैतन्य आता असं म्हणून हसायला लागतो अर्जुनला. आता अर्जुनचं लक्ष मात्र सगळं सायलीकडेच आहे. सायली आता तिथे दरवाजातच उभी असते बरं का, ती वाट बघत असते सदाशिवची. आता बघा हा, अर्जुन चैतन्यशी बोलतो पण त्याचं लक्ष जातं सायलीकडे. सायली आता वाट बघते आणि मग थोड्या वेळाने सदाशिव येतो. सायली म्हणते, काय बाबा, किती वेळची वाट बघत होते मी तुमची, कुठे गेले होते तुम्ही? आता सदाशिव म्हणतो, अगं पोरी, सांगतो, अगं लोक काय करतात, पैसे घेतात पाय आणि लवकर द्यायचं नाव घेत नाही. अगं चिंध्या दिल्या होत्या मी एका माणसाला, तर गेलो होतो वसूल करायला. सायली म्हणते, हो बाबा, मला सांगितलं आईने. मग आता सदाशिव म्हणतो, हां बरं. सायली म्हणते, बाबा माझ्या खोलीत चालता का, आपण गप्पा मारूयात. सदाशिव म्हणतो, गप्पा आणि आता? नको ग सायली बेटा, नको, थोड्या वेळाने तूच ये माझ्या खोलीत, मग गप्पा मारू आपण. सायली म्हणते, असं काय करता बाबा, चला ना थोड्या वेळ गप्पा मारूयात. तुमचे जावई बघा ना तिथे काम करतायत स्टडी रूम मध्ये, मला कंटाळा आलाय, चला ना थोड्या वेळ बोलूयात आपण. मग सदाशिव म्हणतो, बरं बाई चल मारूयात गप्पा. आज ना प्रेक्षकांनो, सायलीने या सदाशिवला आणि मैनाला हैराण करून सोडलंय आणि त्यांच्याकडनं एक पत्ता घेतलाय. आता गडबडीमध्ये सदाशिव आणि मैना खोटा पत्ता देतात. आता मला अशी शंका यायला लागली आहे की सायलीच्या अपरोक्ष हे दोघं जण परस्पर गायब होतात की काय. बघा हं काय झालं. सायली जाता ते गठुडं पण घेऊन जाते. आता सदाशिव बसलाय सायलीच्या खोलीत. सायली म्हणत असते, बाबा या गाठोड्यातल्या वस्तू बघा ना जरा, तुम्हाला काही आठवतं का हो? बघा ना, काही आठवलं हे बघून तर सांगा ना मला. सदाशिव म्हणतो, काय ग सायली बेटा, हे विचारायला तुम्हाला इथे बोलवलं का वर? सायली म्हणते, असं काय करता बाबा, माझ्या लहानपणीच्या वस्तू आहेत ना या, अहो तुम्हाला एकदा दाखवावं असं वाटलं मला, बघा ना बाबा प्लीज. आता सदाशिव म्हणतो, अगं पोरी, काय ना एवढी वर्ष झाली बघ, मला काही आठवत नाही, पण हां
तुझी बहीण होती ना, थोरली बहीण सोनाली, ती 14-15 वर्षाची होती आणि तू होती बघ 7 वर्षाची. सगळ्या पोरी तुम्ही मिळून एवढा गोंधळ घालायच्या की विचारू नको. तू आणि सोनाली तुम्ही दोघी एकमेकींवर करवतच असायच्या. म्हणजे बहुतेक एकमेकींचं पटत नसावं सोनालीचं आणि सायलीचं. सोनाली ही बहीण त्यांनी अजून दाखवली नाही बरं का मंडळी. तर बघा, आता सायली एकदम म्हणते, बाबा मी 7 वर्षाची असताना हरवले होते. त्यावर सदाशिव म्हणतो, हा हो अगं हो, तू 7 वर्षाची असतानाच हरवली होती. तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी हरवली ग तू पोरी. आठवतं का तुला? आपण पाणीपुरी खाल्ली होती त्या दिवशी, तुझा वाढदिवस साजरा केला होता. नंतर हरवलीस ग तू आणि आमच्या पाठी फक्त आठवणी राहिल्या बघ तुझ्या. सायली मनात विचार करते, आई तर मगाशी म्हणली की मी 5 वर्षाची असताना हरवले आणि बाबा म्हणताय मी 7 वर्षाची असताना हरवले. सायली मनात विचार करायला लागते, बाबांनी तर मला सांगितलं होतं की मी 5 वर्षाची असतानाच हरवले होते मागे, पण आता ते असं का बोलताय? आता सायलीच्या मनामध्ये असंख्य प्रश्न फिरू लागलेत. आता बघा पुढे काय होतं. सायली म्हणते, बाबा या वस्तू बघता का जरा? हा फ्रॉक बघता का हो बाबा? आमच्या लहानपणी तुम्हीच सगळे कपडे शिवायचेत ना आमचे. आता सदाशिव तो फ्रॉक बघतो आणि म्हणतो, अगं हा फ्रॉक, अरे हा फ्रॉक तर मीच शिवलाय. सदाशिव आता काही पण बंडल मारायला लागतो बरं का प्रेक्षकांनो. सदाशिव म्हणतो, अगं हा फ्रॉक तू पहिल्यांदा घातला होता ना, तेव्हा सगळ्या गल्लीत फिरली होती बघ. सायली मनात विचार करते, अरे पण हा फ्रॉक तर तन्वीच्या आठवड्यातला आहे. बाबा असे खोटे का बोलताय माझ्याशी? आणि सदाशिवला ती पुन्हा विचारते, बाबा अहो हा फ्रॉक तुम्ही कधी शिवला होता मला? त्यावर सदाशिव म्हणतो, नाही ग पोरी, आता काही आठवत नाही बघ एवढं मला. सायली म्हणते, बघा ना बाबा, काही आठवत असेल तुम्हाला तर. सदाशिव म्हणतो, नाही ग पोरी, किती वर्ष झाले, मला नाही आठवत ग आता. आई आई गो, माझं डोकं दुखायला लागलं ग सायले. अगो थांब मी जरा जाऊन येतो. असं म्हणून सदाशिव निघून जातो लगेच तिथून बरं का. सायलीच्या लक्षात येते की यांच्या बोलण्यात भयंकर तफावत आहे. सायली विचार करते, आता सदाशिव गेल्यावर आई बाबा दोघं किती वेगवेगळं बोलताय, काय करू, कुणाला विचारू? आता मला यातनं एकच व्यक्ती काढू शकते, पण तेही माझ्याशी नीट बोलणार नाहीयेत. काय करू आता? सायली आता ते गाठोडं पुन्हा बांधून ठेवते बरं का आणि खाली येते. आणि आता तिला अर्जुनशी बोलायचंय, पण अजून दोघांचं पॅचअप झालं नाही ना. हे आता उगाच दाखवलं बरं का त्यांनी काहीतरी दोघांची भांडणं झाली आहेत म्हणून. सायली आता स्टडीमध्ये जाते आणि चैतन्याला म्हणते, चैतन्य भाऊजी काही हवंय का तुम्हाला? कॉफी पिलीत ना भाऊजी, मी मग घेऊन जाते. अर्जुनच्या लक्षात आलंय की हिला काहीतरी बोलायचंय. सायली आता तिथून कप घेऊन जाताना पुन्हा तिला आठवतं की मगाशी तिला म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये अर्जुनने तिला काय सांगितलं होतं ते. सायलीला आता अर्जुनने सांगितलेले वाक्य आठवतात की चौगुले आणि गुले या दोघांना वेगळं वेगळं बोलायचं आणि मग त्यांची उत्तरं मॅच करायची. ते सगळं आठवतं सायलीला आणि सायली पुन्हा एकदा अर्जुनच्या जवळ जाते आणि मुद्दाम चैतन्याला म्हणते, ओ चैतन्य भाऊजी, आपण चौगुले आणि गुले यांना जाऊन बोलल्यावर त्यांनी त्याच प्रश्नांची उत्तरे वेगळी वेगळी दिली तर काय करायचं? नाही मग तर सिद्ध होईल ना की दोघं खोटं बोलताय. मग काय करता लो तुम्ही भाऊजी? चैतन्याच्या डोक्यावरून चाललंय हे सगळं. चैतन्य म्हणतो, वहिनी मला काही माहिती नाही हो, मी इथेच बसलोय हो मगासपासनं. आता अर्जुनच्या लक्षात आलंय सायलीला काय बोलायचंय. आता लगेच अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, ॲक्च्युली काय करायचं माहिती आहे का? त्या दोघांची उत्तरं मिळाली की त्या दोघांना समोरासमोर बसवायचं आणि त्यांना क्रॉस चेक करायचं की तुम्ही अशी उत्तरं का दिलीत. आणि स्वतःला वाचवण्यासाठी ती दोघे असं काहीतरी बोलून जातील जे त्यांना बोलायला नकोय. सिम्पल आहे नाही का चैतन्य? आता सायलीला कळलंय अर्जुन काय बोललाय ते. आता सायली हसते बरं का. अर्जुनला वाटतं आता तरी सायली स्वतःहून बोलेल, पण तरी सायलीने काही स्वतःहून बोलायचं पुढाकार घेतला नाहीये. सायली म्हणते, चैतन्य भाऊजी काय झालं? तुमच्या त्या चौगुले आणि गुले या केसमध्ये मला इंटरेस्ट वाटला म्हणून प्रश्न विचारले बरं, पण उगाच दुसऱ्यांनी त्याच्यात इंटरेस्ट दाखवायची गरज नाही आहे. हा टोमणा अर्जुनला होता. बिचारा अर्जुन उत्तरं सांगतोय पण त्याला काही शाबासकी मिळेना. आता सायली त्यालाच टोमणा मारते आणि तिथून निघून जाते. ती डायरेक्ट लोखंडे कपलच्या रूममध्ये जाते. आता प्रिया तिथेच हॉलमध्ये बसलेली असते बरं का. अर्जुनला येतो राग सायलीने टोमणा मारला म्हणून. प्रिया तिथे बसलेली असताना विचार करते, सायली सारखी सारखी काय त्या लोखंडेच्या खोलीत चालली आहे, हिच्यावर वॉच ठेवावं लागेल.
इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो, पाहिलं का चैतन्य? अर्जुन म्हणतोय चैतन्याला, बघ बघ चैतन्य, मी तिला हेल्प केली तरी नवऱ्याची काही व्हॅल्यूच नाहीये ना, काही व्हॅल्यू नाहीये नवऱ्याची. चैतन्य आता हात जोडतो आणि म्हणतो, ए बाबा अर्जुन, ए अर्जुन, ए बाबा, असं म्हणतात की शहाण्या माणसाने काही नवरा बायकोच्या भांडणात पडू नये. ए बाबा, मी केस डिस्कस करायला आता ऑफिसला चाललोय, माझं मी पाहून घेतो, तुमचं तुम्ही पाहून घ्या. बिचारा चैतन्य, जेवढी कॉफी भेटते प्यायला तेवढीही भेटणार नाही त्याला आल्यावर, चुपचाप चालला जातो तिथून. अर्जुन म्हणतो, ए थांब ना बाबा, ए चैतन्य, अरे काय यार, जशी वहिनी तसा चैतन्य, जा जा, नको बोलू माझ्याशी. अर्जुन स्वतःच तनतन करून घेतो. इकडे हा सदाशिव बघा सायलीशी खोटं बोलला मगाशी आणि मैनाजवळ पैसे देतोय आलेले. आता मैना ते पैसे मोजते आणि जाम खुश होते. सदाशिव म्हणतो, अजून काहीतरी मिळालंय मला, हे बघ. आता सदाशिव तिला सोन्याची अंगठी देतो. मैना म्हणते, अरे बापरे, अंगठी खरी आहे का हो? आता लगेच सदाशिव म्हणतो, अगं खरी आहे, मला रस्त्यात सापडली. आता मैना म्हणते, अहो आपला राजयोग चालू झाला ना. मग लगेच सदाशिव म्हणतो, म्हणून तर आपल्या पोरीच्या राजवाड्यात राहतोय ना आपण. आता मैना पैसे मोजत असते तेव्हा सायली तिथे येते. सदाशिव घाबरतो. बघा प्रेक्षकांनो, सोन्याची अंगठी याला खरंच रस्त्यात सापडली असेल का हो? आता लगेच सायली आल्या आल्या सदाशिव म्हणतो, बरं झालं आली. अगं सायली, आपलं बोलणं अर्धवट राहिलं ना, ये ये. अगं मी तुझ्या आईला सांगायला आलो म्हणून घाईघाईत. सायली म्हणते, बाबा माझ्या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं बरोबर मिळाली नाहीत बघ मला, नाही म्हणून मी पुन्हा आली आहे प्रश्न विचारायला. काय गाई, तू तर म्हणाली की तो फ्रॉक बाबांनी शिवला नव्हता, पण बाबा म्हणाले की तो फ्रॉक त्यांनी शिवलाय, असं कसं ग? आता मैना सदाशिवकडे बघायला लागते. सायली म्हणते, तुम्हा दोघांपैकी नक्की कोण बरोबर उत्तर देते मला? आता दोघंही गडबडतात. सदाशिव म्हणतो, मैने, अशी बोलली का तू सायलीला? मैना म्हणते, हो. आता सदाशिव म्हणतो, तू पण ना, काही आठवत नाही तुला मैने, आपल्या पोरींचे फ्रॉक मीच शिवायचो ना. लगेच मैना हात लावते डोक्याला आणि म्हणते, होय हो, बरोबर आहे. अहो मला आठवत नाही हो, किती वर्ष झाली त्या गोष्टीला. आता सायली म्हणते, किती वर्ष झाले? मैना आता म्हणते, सायली म्हणते, अगं आई किती वर्ष झाली आहेत नेमकी, सांग तरी मला. नाही, बाबा म्हणाले मी हरवले तेव्हा माझा 7वा वाढदिवस साजरा झाला होता. तू तर म्हणतेस की मी 5 वर्षाची असताना हरवले, नेमकी मी किती वर्षाची होते? मैना म्हणते, ओ काय हो, असं बोलले तुम्ही सायलीला? सदाशिव म्हणतो, असं बोललो मी? दोघे गडबडलेत बरं का. सदाशिव म्हणतो, अगं नाही ग सायली, मला 5च म्हणायचं होतं. अगं सायली बेटा, काय झालंय, माझे केस पांढरे झाले ना, त्यामुळे ना या मेंदूमध्ये ना गोष्टी जरा शाबूत ठेवाव्या लागतात, नाही लक्षात राहत ग. लगेच मैना म्हणते, अहो विसरण्याच्या बाबतीत माझं असंच झालंय, विसरायच्या बाबतीत मी तुमच्या पण पुढे जायला लागली आहे. लगेच सदाशिव म्हणतो, आलं ना लक्षात तुझ्या मैना मी काय बोलतोय ते? दोघे जण बघा कसे कोड लँग्वेजमध्ये बोलत असतात. सायली म्हणते, पण आई बाबा तुम्ही दोघंही जण वेगळी वेगळी उत्तरं देतात, मला नक्की कसं कळणार की काय झालं होतं मी हरवले तेव्हा? सायलीने यांचा पिच्छाच धरलाय. सायली म्हणते, तुम्ही म्हणाला होतात ना की मी लहानपणी हुशार होते खूप, मग तुमचा हात सोडून मी गेलीच कशी आणि मी परत घरी आलेच नाही, असं कसं बरं झालं? तुम्ही मला शोधायचा प्रयत्न नाही केला का आई बाबा? आता सायलीने असं विचारल्यावर दोघे जण गडबडतात, कारण या दोघांनी त्यावेळेला विकलंय, स्वतःच्या पोरीला विकलंय प्रेक्षकांनो. आता लगेच मैना गडबडून म्हणते, असं कसं बोलते ग सायली, कोण म्हणलं तुला की आम्ही तुला शोधायचा प्रयत्न केला नसेल? अगं आम्ही तुला खूप शोधायचा प्रयत्न केला. अगं तू हरवली ना तेव्हा तू आमच्यासोबत नव्हतीसच. आता लगेच काहीतरी बंडल मारली बरं का मैनाने. सायली म्हणते, म्हणजे? सदाशिव म्हणतो, म्हणजे? आता लगेच सदाशिव गडबडलाय बरं का. सदाशिव म्हणतो, पाहिलं का मैने, आपली पोरगी कशी प्रश्न विचारायला लागली. आपली पोरगी म्हणते म्हणजे? अगं सायली, तुला काय आम्ही असे तसे आईबाप वाटलो का ग? सदाशिव रडायचं नाटक करत म्हणतो, अगं तू आमच्या घरात राहत असतीस ना, तर त्या दिवशी आमच्या घरात असती तर आम्ही तुला हालू पण नसतं दिलं ग. अगं तुला हरवायची गोष्ट तर लांबच सोड, आम्ही कुठेच नसतं जाऊ दिलं ग तुला. अगं तुझ्या आईने तुला मावशीकडे पाठवलं होतं वाढदिवसाच्या दिवशी, तिथून तू हरवलीस ग. आता सायली पिच्छाच धरते या दोघांचा.
आता लगेच ही मैना स्वतःच्या तोंडात मारते आणि म्हणते, हो ना, अवदसाच आठवली मला, अवदसाच आठवली हो. सायली म्हणते, काय हो आई बाबा, मी हरवले त्या दिवशी मावशीकडे होते, तुम्ही मला हे पहिल्यांदाच सांगताय. आता पुन्हा दोघं टेन्शनमध्ये आलेत. मैना म्हणते, अग सायली, तू कधी आम्हाला विचारलं नाही आणि आम्ही तुला सांगितलं नाही. सायली म्हणते, कुठे राहते ग आई माझी मावशी? अरे देवा, आता मैनाला काही समजेना आता सायलीला काय उत्तर द्यावं. सायली म्हणते, आई माझी मावशी कुठे राहते, मला भेटायचंय माझ्या मावशीला. आता सदाशिव मैनाकडे बघतो, मैना सदाशिवकडे बघते. सायली म्हणते, आठवत नाहीये का आई तुला? सायली असं बोलल्यावर मैना म्हणते, नाही आठवतं ना, मला आठवतं, माझी बहीण आहे म्हणल्यावर मला आठवणारच. अगं ते हायवे नाही का, हायवे, त्या हायवेजवळ पोरींची शाळा आहे बघ, त्याच्या मागे बघ काहीतरी मातृछाया का काहीतरी आहे बघ. सदाशिव आता मैनाला म्हणतो, अगं मैना, मातृनिवास आहे ग ते. मैना म्हणते, हा हा हा, मातृनिवास चाळ, हो अगं सायली, तिथेच राहते तुझी मावशी. या दोघांप्रमाणे हा पत्ता सुद्धा बंडल आहे बरं का प्रेक्षकांनो. हा पत्ता त्यांनी असाच ठोकलाय, काहीतरी बोलायचं म्हणून बोलतायत. आता सायली म्हणते, ए आई, मावशीचं नाव, नंबर आणि पत्ता मला नीट लिहून दे हा, मोबाईल नंबर पण दे हा मावशीचा. मैना आणि सदाशिव आता भामट्यासारखे एकमेकांकडे पाहायला लागतात. सायलीला बघून ही मैना म्हणते, हो देते हा सायली, देते. आता इकडे घेणं न देणं त्या प्रियाला टेन्शन आलंय बरं का. प्रिया विचार करते, अरे देवा, आता ही मावशी कुठून उपटली मध्येच. आता ही मावशी जर सापडली तर हरवलेली मुलगी मीच आहे हे सगळ्यांच्या लक्षात येईल. आता प्रियाला रिकामच टेन्शन आलंय, पण ही मावशीच खोटारडी आहे बरं का प्रेक्षकांनो. तर आता कसला पत्ता आणि कसलं काय. आता इकडे अर्जुन विचार करायला लागतो. सायलीच्या डोक्यातनं काही ते सगळे प्रश्न जात नाहीयेत. सायलीने मी सांगितल्याप्रमाणे लोखंडे फॅमिलीला प्रश्न विचारले असतील का, काय चाललंय सायलीच्या मनात नेमकं काही कळत नाहीये. अर्जुन स्वतःच्याच मनाशी इकडे विचार करताना दाखवलाय. इकडे प्रिया लगेच जागेवर जाऊन बसते हॉलमध्ये. सायली येणारे ही चाहूल लागते ना तिला. सायली आता हॉलमधनं तिच्या बेडरूममध्ये जात असते, तेव्हा प्रिया सतत सायलीवर लक्ष देत असते बरं का. सायली आता जाते बेडरूममध्ये आणि आता ही प्रिया विचार करते की या लोखंडेकडून माझा पत्ता घ्यायला हवा, त्या मावशीचा पत्ता. आता ही लोखंडेबाईच मला पत्ता देऊ शकते. या मैनावतीकडून पत्ता घेते. आता काय करू, मला खोटी मावशी सुद्धा उभी करता येणार नाही इतक्यात, तेवढा वेळ पण नाहीये. त्या मैनाकडूनच गोड गोड बोलून तो पत्ता मिळवते असा विचार करून आता प्रिया त्या मैनाकडे जाणार असते बरं का. पण आता दारातच प्रियाला काहीतरी वेगळंच ऐकू येतं बघा. आता सायली जाते बेडरूममध्ये आणि विचार करते, आता पुढे काय करायचं, मला हेच सांगू शकतात, पण आता यांना तर विचारायची चोरी आहे, यांच्यातला चिडका बिब्बा लगेच बाहेर येईल ना. आता सायली अर्जुनकडे बघायला लागते, तेव्हा अर्जुन लगेच इकडे तिकडे पाहून घेतो, असं दाखवतो जसं काही तो तिच्याकडे बघतच नाहीये. आता सायली विचार करते, आता कसं करू, यांच्याशी कसं बोलू, चैतन्य भाऊजी पण नाहीये तिथे. अर्जुन उगाचच फोन बघायचं नाटक करत असतो. सायली विचार करते, आता माझ्या मनातलं यांच्यापर्यंत पोहोचू तरी कसं. आणि सायली आता एक ट्रिक करते बघा हा. प्रिया मैनावतीच्या खोली बाहेर असते आणि तिला आतून आवाज येतोय मैनाचा. आता इथं फक्त आवाज ऐकवलाय बरं का प्रेक्षकांनो त्यांनी. प्रिया तो आवाज ऐकतीये मैनावतीचा आणि सदाशिवचा. मैना सदाशिवला म्हणत असते आतून, अहो सायली गडबडीत काय प्रश्न विचारते हो, मी घाबरून जाते हो, म्हणून मी तिला सांगून बसले की ती शेवटच्या दिवसात आपल्याजवळ नव्हती तरी ती प्रश्न विचारतच होती. अहो मी घाबरले ना. सदाशिव म्हणतो, अगं मैने, पण तू काय लेची पेची आहेस का, अगं काय खोटा पत्ता सांगितला ग तिला. प्रियाने ते ऐकलंय. सदाशिव पुढे मैनाला म्हणत असतो, आता चाळ काय ते मातृनिवास काय सगळं खोटं आहे ग मैने. अगं तुझी अशी कोणतीच बहीण कोणत्याच पत्त्यावर राहत नाही मैने. आता मैना म्हणते, अहो पण त्या सायलीला खरं वाटलं ना, पण ती आता काय करते आपल्याला बघायला पाहिजे. तिला जर कळलं आपण थाप मारली तर काय होईल ग. सदाशिव म्हणतो, अगं बघू आपण तेव्हाचं तेव्हा. प्रिया विचार करायला लागते ते ऐकून, अरे यार मावशी खोटी, तिचा पत्ता खोटा, या थापाड्या राजा राणीने माझा प्रॉब्लेम वाढवला. आता अर्जुन सायलीला कळलं की मावशी खोटी, तो पत्ता खोटा, तर अर्जुन सायलीला माझ्यापर्यंत पोचायला वेळ नाही लागणार.
आता मला अर्जुन सायलीला कसंही करून थांबवायलाच हवं. पण आता इकडे बघा, सायलीला बोलायचंय अर्जुनशी. तर आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय सायली फोनवर कोणाशी तरी बोलताना दाखवली आहे. अर्जुन असा बघत असतो कोणाशी बोलते. सायलीने त्याच्याकडे पाहिलं की मुद्दाम इकडे तिकडे बघून घेतो. आता सायली मुद्दाम मोठ्याने म्हणते, आईने दिलेला मावशीचा नंबर का लागत नाहीये बरं. मुद्दाम पुन्हा पुन्हा तो नंबर लावत असते फोनवर आणि म्हणत असते, शी बाबा अजून पण फोन लागत नाहीये. अर्जुन आता सायलीचं बोलणं कसं ऐकतोय बघा. आता या दोघांचे भांडणं झालेत प्रेक्षकांनो, म्हणून ते एकमेकांशी बोलत नाहीये आणि दोघांमध्ये एवढा इगो आहे की स्वतःहून कोण बोलेल याची स्पर्धा चालू आहे यांच्यात. पण शेवटी बिचारा अर्जुनच माघार घेतो. ते आता उद्याच्या एपिसोडमध्ये दिसेल आपल्याला. इकडे प्रिया विचार करते, अरे देवा आता काय करू मी. सायली त्या पत्त्यावर जाणार, पण आता मी बबली आहे हे कळायला वेळ नाही लागणार सायलीला. आता काय करू. अरे यार, या सायलीला कळलंय ना की DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे, तरी ही गप्प का बसत नाहीये. आता काय करू मी. या सायलीला बाहेर जाण्यापासून अडवते असा विचार ती करायला लागते आणि एपिसोड इथेच संपून जातो. प्रेक्षकांनो, मला एक कळत नाहीये प्रिया मधल्यामध्ये कशाला एवढी टाइमपास करतीये. नाही म्हणजे हीच बबली आहे हे अजून कोणाला शंका सुद्धा आलेली नाहीये, तरी ही काय प्रकर्षणाने जाणवून देणार आहे का की मी बबली आहे. काही समजूनही लागलं बाबा. मालिकेचा ट्रॅक थोडा घसरलाय हे खरं आहे, पण बघूयात पुढे काय काय घडतंय ते कळेलच आपल्याला. काहीतरी इंटरेस्टिंग पॉईंट समोर येतील आणि माझी अशी शंका आहे की हे दोघं नवरा बायको गायब होतील. आता अर्जुन सायली त्या पत्त्यावर जातात तेव्हा त्यांना कळतं की इथे अशी कोणीच बाई राहत नाही आणि तो पत्ता पण खोटा आहे. सायली आणि अर्जुन विचार करतात की असं खोटं नाटं पत्ता का दिला असेल यांनी. प्रेक्षकांनो, कधी कधी तर थंबनेल काय लिहावं तेही मला कळत नाही असा ट्रॅक दाखवलाय. मला ना आता एक शक्यता वाटते, म्हणजे बघा अंदाज आहे, एक मोठा लीप येण्याची शक्यता आहे मालिकेत. माझा असा अंदाज आहे की सायलीला सगळंच सत्य कळेल की प्रिया बबली आहे आणि ती खरी तन्वी आहे आणि सायलीलाच ते गायब करून टाकतील मालिकेमधून, असा एक अंदाज आहे बरं का माझा. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बघूयात तसं येणाऱ्या एपिसोडमध्ये काय दाखवताय. हा फक्त आपला अंदाज आहे. बघूयात काय काय घडतंय. कसा वाटला आजचा एपिसोड मला कमेंटमध्ये सांगा. उद्या भेटूयात मालिकेत पुढे काय होणार आहे हे बघण्यासाठी. चला तर मंडळी, टेक केअर. धन्यवाद.